ओके नाउ सी हिअर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे पहा. पुढचा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. परत सांगतो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे. ओके दिस इज आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. ओके आपल्याला काय पाहायचं आहे पहा. आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय. आता आयसो इलेक्ट्रिक पॉईंट समजून घेत असताना तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर तुम्ही शिकलेला आहात. ओके तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर शिकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड जर एखाद्या आपण सोल्युशनला अप्लाय केली तर त्या ठिकाणी दोन प्रकारचे इलेक्ट्रोड्स असतात. एक ॲनोड असतो, एक कॅथोड असतो. एकाकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो, एकाकडे निगेटिव्ह चार्ज असतो. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते काय करतात की जे काय ऑपोजिटली चार्जड आयन्स आहेत त्यांना ते काय करतात लक्षात घ्या की आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. नाउ सी हिअर इट इज आवर अमायनो ॲसिड. लक्षात घ्या हा आपल्याकडे काय आहे अमायनो ॲसिड आहे. दिस इज आवर अमायनो ॲसिड. नाउ सी हिअर दिस इज द बेसिक ग्रुप फ्रॉम द अमायनो ॲसिड अँड दिस इज द ॲसिडिक ग्रुप फ्रॉम द अमायनो ॲसिड. नाउ सी हिअर whenever this aqueous solution of amino acid is subjected काय म्हणतोय पहा. ज्यावेळी आपण याचं ॲक्वियस मिडियम घेतो आणि हे ॲक्वियस मिडियम आपण कोणत्या याच्यामध्ये घेतोय पहा. जर त्याच्यामध्ये ॲसिड आपण ॲड केलं, जर आपण काय केलं त्याच्यामध्ये ॲसिड ॲड केलं तर आपल्याला माहिती आहे ॲसिड गिव्ज व्हॉट H+. ओके ॲसिड काय देतात H+ देतात. म्हणजे ज्यावेळी आपण ॲसिडिक मिडियम वापरू त्यावेळी आपल्याला काय ॲड करावं लागेल H+ ॲड करावं लागेल. ओके आणि ज्यावेळी H+ आपण त्या ठिकाणी ॲड करतो त्यावेळी आपल्याला काय दिसून येतोय पहा. हिअर इट इज द बेसिक पार्ट ऑफ अमायनो ॲसिड. दिस बेसिक पार्ट द लोन पेअर विच इज प्रेझेंट ऑन द नायट्रोजन कॅन अटॅक ऑन दिस H+. लक्षात घ्या हा जो लोन पेअर आहे तो काय करेल अटॅक करेल कुणावरती H+ वरती. अँड वी कॅन गेट द स्ट्रक्चर NH3 and here it is the plus charge. Why it acquires the plus charge? कारण हा काय करतोय लोन पेअर युटिलाइज करतोय. लोन पेअरचा उपयोग केला H+ बरोबर बॉन्ड तयार करण्यासाठी. अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ NH3+ along with the CH as it is R as it is C double bond OH. ओके हे स्ट्रक्चर आपल्याला मिळालं. ओके नाउ व्हॉट हॅपन वेन वी कॅन यूज द बेसिक मीडियम. लक्षात घ्या ज्यावेळी आपण बेसिक मीडियम वापरतो त्या बेसिक मीडियममध्ये काय होईल मग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बेसिक मीडियम. सपोज आपण NaOH वापरलं तर हा OH काय करेल तर H+ काय करेल काढून घेईल. दॅट मीन्स ओके H+ ॲड होणार नाही. H+ काय होईल लूज केला जाईल. कळतंय का तो काय केला जाईल लूज केला जाईल. आणि हा H+ कोण घेणार तर इथला जो H+ आहे जो ॲसिडिक हायड्रोजन आहे. ओके दिस ॲसिडिक हायड्रोजन इज ॲब्स्ट्रॅक्टेड बाय द OH-. समजा आपण NaOH वापरला तर हा OH- काय करेल हा H घेईल आणि इथं काय तयार होईल निगेटिव्ह चार्ज. दॅट मीन्स इन बेसिक मीडियम we have the structure of amino acid. NH2 as it is, here it is CH as it is, R as it is, and instead of C double bond OH there is a C double bond O-. It is very important point. लक्षात घ्या हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲसिडिक मीडियममध्ये लक्षात घ्या ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला काय मिळतं NH3+ मिळतं. whereas in case of basic medium we have the C double bond O-. आपल्याला काय मिळणार आहे C double bond O- मिळणार आहे. दॅट मीन्स इन ॲसिडिक मीडियम वी हॅव अ कॅटायन. ओके आपल्याला काय मिळालं बाळानो कॅटायन मिळाला. whereas in case of basic medium we have the anion. कळतंय काय म्हणतोय म्हणजे ॲसिडिक मिडियममध्ये जर आपण ॲक्वियस मिडियम कुणाचं घेतलं अमायनो ॲसिडचं घेतलं तर आपल्याला काय मिळेल कॅटायन मिळेल. whereas in case of basic medium we have the anion. कळतंय काय म्हणतोय ॲनायन आणि कॅटायन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. लक्षात घ्या ॲनायन आणि कॅटायन आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. आता काय झालं पहा आपण काय घेतलं की ॲक्वियस मिडियम घेतलं. आता ॲक्वियस मिडियममध्ये डिपेंडिंग ऑन द आपलं नेचर कोणतं आहे किंवा आपण बेसिक मिडियम वापरलंय का ॲसिडिक मिडियम वापरलंय. काय झालं पहा या ठिकाणी एक मी बिकर घेतलेला आहे. इन दॅट बिकर या ठिकाणी एक पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे. दॅट मीन्स आपण काय केलं आहे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली आहे आणि ॲक्वियस मिडियम वापरलं. तर पहा पहिल्यांदा माझ्याकडे कोण असणार आहे
ओके अमायनो ॲसिड्स असणार आहेत. पहिल्यांदा कोण असणार आहे माझ्याकडं अमायनो ॲसिड्स आहेत म्हणजे मी फक्त कशाने दाखवलं एनं दाखवलं. ओके अशा वेळी हे कुठं मायग्रेट होतील का इकडे किंवा इकडे मायग्रेट होण्याचा प्रश्न आहे का नाही. पण ज्यावेळी मी ॲसिडिक मीडियम या ठिकाणी ॲड करेल किंवा ज्यावेळी मी ॲसिड ॲड करेल त्यावेळी मला मिळताना काय मिळणार आहे कॅटायन मिळणार आहे. आणि ज्यावेळी मी बेस ॲड करेन त्यावेळी मला काय मिळेल या ठिकाणी तर एनायन मिळेल. ओके मग ज्यावेळी मी ॲसिडिक सोल्युशन घेतो थोडंसं आपल्या अमायनो ॲसिडचं त्यावेळी माझ्याकडे काय असणार आहे तर ए प्लस असणार आहे. त्यावेळी हा ए प्लस कुठे मायग्रेट होईल दिस ए प्लस इज मायग्रेट टुवर्ड्स द निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. ओके अँड व्हेनेवर देर इज अ बेसिक मीडियम देन दिस निगेटिव्ह चार्ज आपल्याला काय मिळणार आहे बेसिक मीडियममध्ये निगेटिव्ह चार्ज मिळणार आहे अनायन मिळणार आहे. दिस निगेटिव्ह चार्ज इज ट्रान्सफर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. कळतंय का दॅट मीन्स देर इज अ मायग्रेशन ऑफ कॅटायन ऑर अनायन टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोड. म्हणजे जो कॅटायन आहे तो कुठे जाणार निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोडकडे ट्रान्सफर होईल. जो काय अनायन आहे तो काय होईल पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड जो आहे त्याच्याकडे ट्रान्सफर होईल. आणि त्यामुळं लक्षात घ्या की आपल्याला मायग्रेशन बघायला मिळालं हे कधी झालं ज्यावेळी मी ॲसिडिक मीडियम वापरेल किंवा बेसिक मीडियम वापरेन. कळतंय का कन्सेप्ट लक्षात येतोय का पहा ज्यावेळी आपण ॲसिडिक मीडियम घेतो मी परत एकदा सांगतोय कारण कन्सेप्ट का आला तर पुढचं कळतं बाळानो. पहा या ठिकाणी माझ्याकडे हा अमायनो ॲसिड आहे याच्यावरती लोन पेअर आहेत आणि इथं हा ॲसिडिक आपल्याकडे हायड्रोजन मिळतोय. आता ज्यावेळी मी ॲसिडिक मीडियम वापरतो त्यावेळी काय होईल बाळानो हा जो लोन पेअर आहे तो काय करेल या ॲसिडिक मीडियममधून जो H+ येतोय त्याच्यावरती काय करेल तर तो अटॅक करेल आणि NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल बाळानो NH3 मध्ये कन्व्हर्ट होईल. आणि लोन पेअर वापरले गेले म्हणजे N वरती चार्ज कोणता तयार होईल पॉझिटिव्ह म्हणजे ॲसिडिक मीडियममध्ये काय तयार झाला कॅटायन तयार झाला. व्हेरॅज बेसिक मीडियम ज्यावेळी आपण वापरू त्यावेळी हा जो OH- आहे किंवा जो बेस आहे तो काय करेल हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर या ऑप्शनवरती कोणता चार्ज येईल निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे NH2 ॲज इट इज राहणार CHR आहे इन्स्टेड ऑफ C डबल बॉन्ड OH आपल्याला काय मिळणार C डबल बॉन्ड OO मायनस मिळणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बाळांनो त्या ठिकाणी एनायन मिळणार आहे. एक आहे कॅटायन एक आहे एनायन. म्हणजे ॲसिडिक मीडियममध्ये थोडक्यात ॲसिडिक मीडियम ज्यावेळी आपण वापरतो लक्षात घ्या इफ देर इज अ ॲसिडिक मीडियम then there is a formation of cation. त्या ठिकाणी काय तयार होतं कॅटायन तयार होतो पॉझिटिव्हली चार्जड. इन केस ऑफ बेसिक मीडियम आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी बाळांनो सांगा एनायन मिळणार आहे. काय मिळणार आहे एनायन मिळणार आहे. म्हणजे निगेटिव्हली चार्ज आपल्याला अमायनो ॲसिड त्या ठिकाणी मिळेल. ओके आणि ज्यावेळी आता ॲसिडिक मीडियम वापरतो आणि बेसिक मीडियम वापरतो म्हणजे pH मध्ये काय झाला त्यांच्या चेंज झाला. आपल्याला माहिती आहे pH स्केल 0 to 14 0 to 7 ॲसिडिक मीडियम 7 न्यूट्रल मीडियम आणि 7 to 14 आपल्याला माहिती आहे की तो बेसिक मीडियम आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा हा ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला कॅटायन तयार झाला बेसिक मीडियममध्ये अनायन तयार झाला. आणि जर इथला pH समवॉट ॲसिडिक किंवा बेसिक झाला तर हा जो अमायनो ॲसिड आहे याचं कन्व्हर्जन कशात झालं एकतर ॲसिडिक मीडियम असेल तर कशामध्ये झालं A+ मध्ये तर बेसिक मीडियम झालं तर काय झालं A-. म्हणजे जर या अमायनो ॲसिडचा pH आपण चेंज केला तर या Aचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं A+ मध्ये होतं किंवा या Aचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं A- मध्ये होतं. हे आपण कशाने करतो बाय युझिंग चेंज इन pH. कळतंय का pH चेंज केला म्हणजे ॲसिडिक केला किंवा काय केला बेसिक pH केला तर आपल्याला जर ॲसिडिक मीडियम असेल त्यावेळी आपल्याला काय मिळणार A+. ज्यावेळी बेसिक मीडियम असेल त्यावेळी काय मिळणार A-. आणि त्यावेळी काय होणार जे A+ आणि A- तयार झाले ते त्यांच्या अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे काय होणार ट्रान्सफर केले जाणार मायग्रेट होणार. ओके ही काय कन्सेप्ट झाला. मग एक्झॅक्ट व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसो इलेक्ट्रिक पॉईंट लक्षात घ्या. मग आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय बाळांनो व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ अमायनो ॲसिड. तर त्याची डेफिनेशन कशी येते पहा मी व्यवस्थितपणे सांगतोय. तर आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय आहे एक असा pH काय म्हणतोय पहा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय एक असा pH की ज्या pH मुळे हे जे काय आयन्स तयार झालेले आहेत ते मायग्रेट होत नाहीत. काय म्हणतोय पहा द pH. ओके
हे आयसोइलेक्ट्रिक पॉइंट इज डिफाइन्ड ॲज द pH at which amino acid does not migrated towards the oppositely charged electrode in electric field is called as आयसोइलेक्ट्रिक पॉइंट. पहा, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे एक असा pH आहे. आयसोइलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे हा असा pH आहे की ज्या pH मुळे काय होत नाही, हे जे काय मायग्रेशन आहे ते होत नाही. लक्षात घ्या, ॲसिडिक मिडियम आपण घेतला आपल्याला A+ मिळाला, आपण बेसिक मिडियम घेतला आपल्याला A- मिळाला. ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तयार होतं त्यावेळी ते काय होणार आहेत, अपोजिटली चार्जकडे काय होणार आहेत, मायग्रेट होणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक पॉईंट रीच करावा लागतो, आपल्याला एक pH असा घ्यावा लागतो की ज्या pHला या Aचं कन्व्हर्जन A+ मध्ये किंवा या Aचं कन्व्हर्जन A- मध्ये होत नाही. अशा पॉइंटला, अशा pHला आपण काय म्हणतो, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट ऑफ दॅट अमायनो ॲसिड असं म्हणतो. म्हणजे परत एकदा डेफिनेशन सांगतोय पहा मी. Isoelectric point of amino acid, isoelectric point of amino acid is defined as the pH at which, okay, there is no migration of amino acid towards oppositely charged electrode is called as आयसोइलेक्ट्रिक पॉइंट. त्यांना आपण काय म्हणतो, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असं म्हणतो. असा pH की ज्या pH मुळे मायग्रेशन होत नाही A+ किंवा A- टुवर्ड्स अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोड. अशा pH ला आपण काय म्हणतो, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असा आपण म्हणतो. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट याच्यामध्ये? तर लक्षात घ्या की आपण काय बघितलेलं आहे, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे काय, एक असा pH आपल्याला तयार करायचा आहे की ज्या pH मुळे आपले जे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार झालेले आहेत अमायनो ॲसिडमध्ये त्यांचं मायग्रेशनच होणार नाही किंवा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होणार नाहीत. असा pH की ज्यावेळी Aचं कन्व्हर्जन A+ आणि A- मध्ये होणार नाही, अशा pHला आपण काय म्हणतो, त्या अमायनो ॲसिडचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असं म्हणतो. The isoelectric point of amino acid is defined as the pH at which there is no migration of amino acid towards oppositely charged electrode. याला आपण आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असं म्हणतो. आता पहा, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जे आहेत, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जे आहेत ते आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जे आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगतोय पहा. काय ट्रिक सांगतोय पहा, तर प्रत्येक अमायनो ॲसिडचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जो आहे तो वेगळा असतो. लक्षात घ्या, प्रत्येक अमायनो ॲसिडचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट हा वेगळा असतो. तुम्हाला मी एक थोडंसं या ठिकाणी ट्रिक सांगतोय पहा. इफ देर इज अन ॲसिडिक अमायनो ॲसिड, जर ॲसिडिक अमायनो ॲसिड असेल, आपल्याला माहिती आहे ॲसिडिक अमायनो ॲसिड आपण कुणाला म्हणतो, बेसिक अमायनो ॲसिड आपण कुणाला म्हणतो, न्यूट्रल अमायनो ॲसिड आपण कुणाला म्हणतो. ज्या स्ट्रक्चर, ज्या अमायनो ॲसिडमध्ये एकापेक्षा जास्त किंवा अमायनो ग्रुपपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप जास्त आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ॲसिडिक अमायनो ॲसिड. आपल्याला माहिती आहे कोण आहेत, दोन आहेत, एक आहे अस्पार्टिक ॲसिड आणि दुसरा आहे ग्लुटामिक ॲसिड. दोनच अमायनो ॲसिड आहेत की जे ॲसिडिक आहेत. बेसिक कोण सांगा, आपल्याला माहिती आहे बेसिकली ओके, हिस्टिडीन, हिस्ट्री. ओके, काय आपण म्हणतो, बेसिकली हिस्ट्री लाईक्स अर्जेंटिना, हिस्टिडीन. ओके, त्यानंतर कोण, ओके, लायसिन, आणखीन कोण, आर्जेनाइन. ओके, हे काय आहेत, तर बेसिक अमायनो ॲसिड आहेत. बेसिकली हिस्ट्री लाईक्स अर्जेंटिना, हिस्ट्री हिस्टिडीन, लाईक्स लायसिन, अर्जेंटिना अर्जेनाइन आणि बेसिकली बेसिक. कळतंय का, स्लोगन तुम्हाला दिलेत. बेसिक अमायनो ॲसिड हे 3 आहेत आणि त्यांचं जे काय आहे लक्षात घ्या, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जे आहेत ते ॲसिडिक अमायनो ॲसिडचे नियरली अराउंड किती असतात, 3. कळतंय का, 3 pH असतो, नियरली अराउंड 3 pH ॲसिडिक अमायनो ॲसिडचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असणार आहे. बेसिक अमायनो ॲसिडचा जो काही pH आहे तो अराउंड काय असतो,
8.5 टू अबाव असतो. पण मोर करेक्ट, अजून जास्त करेक्ट जर तुम्हाला करून द्यायचं म्हटलं, मी माझ्या ऑब्झर्वेशनमधून सांगतोय तुम्हाला, जेवढे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात त्याच्यामध्ये लक्षात घ्या 9 ते 10 दिलं जातं तुम्हाला. काही ठिकाणी 8.7 वगैरे असंही असतं, पण लक्षात घ्या की बेसिक अमायनो ॲसिड जो आहे त्याचा जो काय आयसोइलेक्ट्रिक पॉईंट असतो तो 9 ते 10च्या दरम्यान असतो. व्हेरॅज न्यूट्रल अमायनो ॲसिडचा जो काय आयसोइलेक्ट्रिक पॉईंट आहे तो लक्षात घ्या बाळांनो किती ते कितीच्या दरम्यान असतो, अराउंड 6 to 7 सांगितले. ओके, पण माझं ऑब्झर्वेशन जे आहे ते काय आपल्याला मिळतं 5.5 ते 6.3. लक्षात घ्या, या काही गोष्टी पुस्तकातून दिलेत आणि ह्या ज्या कंसात गोष्टी दिलेत त्या लक्षात घ्या की माझ्या ऑब्झर्वेशननुसार आहेत की 5.5 ते 6.3 असा जर pH असेल तर तो कुणाचा असतो, न्यूट्रल अमायनो ॲसिडचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असतो. कुणाचा असतो, न्यूट्रल अमायनो ॲसिडचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असतो. थोडक्यात काय, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ॲसिडिक अमायनो ॲसिड जे आहेत त्यांचा बिलो 7 असणार, बेसिक जे आहेत त्यांचा अबाव 7 असणार आणि न्यूट्रल आहेत. मग तुम्ही म्हणणार की न्यूट्रल सर आहे मग न्यूट्रलचा 7 का दिला नाही. ओके, ॲसिडिकडे का आला, तर लक्षात घ्या बाळांनो की आपल्याकडे जे अमायनो ॲसिड आहेत त्याच्यामध्ये NH2 ग्रुप आणि कोण आहे, C++OOH ग्रुप आहे. परंतु NH2 हा C++OOH च्या तुलनेत हा वीक बेस आहे. कळतंय काय म्हणतोय, कार्बोक्सिलिक ॲसिड हा अतिशय स्ट्रॉंग ॲसिडिक ग्रुप आहे. त्यामुळे थोडंसं त्याचं नेचर आपण जरी न्यूट्रल म्हणत असतो तरी सुद्धा ते न्यूट्रल असत नाही, स्लाइटली ते काय असतं ॲसिडिक नेचर त्याचं बघायला मिळतं. ही आपली एक ट्रिक आहे की आयसोइलेक्ट्रिक पॉईंट ॲसिडिक अमायनो ॲसिडसाठी किती असणार, नियरली अराउंड 3. बेसिक अमायनो ॲसिडसाठी किती असतात, नियरली अबाउट 8.5 टू अबाव किंवा 9 to 10 असं लिहा. त्या ठिकाणी न्यूट्रल अमायनो ॲसिड आहेत त्याचे किती असणार आहेत, अराउंड 6 to 7. मॅक्झिमम आपण त्या ठिकाणी 5.5 इथंपर्यंत खाली येतो आणि 6.3 पर्यंत ते जास्तीत जास्त जातं. कळतंय काय म्हणतोय. ओके, आता मग एक्झॅक्ट क्वेश्चन याच्यावरती सर कसे विचारले जातात, तर बघ क्वेश्चन कसे विचारले जातात याच्यावरती, त्यासाठी आपण काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पहा, पहिला क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी घेतलेला आहे व्हॅलिन. ओके, आपल्याला काय सांगितलंय पहा, तर व्हॅलिन, अर्जिनाइन आणि अस्पार्टिक ॲसिड असे तुम्हाला 3 काय दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी अमायनो ॲसिड दिलेत आणि तुम्हाला विचारले की यांचा जो काय pKa व्हॅल्यू आहे, यांची जी काय pKa व्हॅल्यू आहे ती कशी लिहा, तर डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डरनं लिहा असं सांगितलं जातं. आता पहा, जेवढा लेस pKa असतो, जेवढी pH जेवढा कमी तेवढा त्याचा pKa कसा असतो, म्हणजे जेवढा ॲसिड जो आहे तेवढा स्ट्रॉंग असतो, लक्षात घ्या, तेवढा त्याचा pKa व्हॅल्यू कमी असते. जेवढी pKa व्हॅल्यू कमी तेवढा तो जास्त काय असतो, ॲसिडिक असतो. लक्षात आलं, जो जास्त ॲसिडिक त्याचा pKa व्हॅल्यू काय असते, कमी असते. लक्षात घ्या, Ka व्हॅल्यू जास्त असते परंतु pKa व्हॅल्यू कशी असते, कमी असते. लक्षात, अल्डेहाइड केटोन ॲसिडमध्ये हा पॉईंट आपल्याला इन डिटेल बघायचा आहे. 11वी मध्ये इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये बघत असताना हा पॉईंट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तरी सुद्धा परत सांगतोय, pKa जेवढा कमी असतो लक्षात घ्या तेवढे त्या ॲसिडची स्ट्रेंथ जास्त असते, ॲसिड स्ट्रेंथ जास्त असते. लक्षात आलं काय म्हणतोय, जेवढी pKa व्हॅल्यू कमी तेवढी ॲसिड स्ट्रेंथ काय असते बाळांनो, ॲसिड स्ट्रेंथ काय असते, जास्त असते. ॲसिड स्ट्रेंथ काय असते, जास्त असते. आता बघा क्वेश्चन काय विचारलाय, तर या तिघांमध्ये काय लिहा की pKa व्हॅल्यू कुणाची जास्त असेल कुणाची कमी असेल हे सांगितले तुम्हाला, किंवा सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण हे विचारले. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, ओके, अस्पार्टिक ॲसिड. तुम्हाला ट्रिक सांगितले पहा मी, अस्पार्टिक ॲसिड ज्या अमायनो ॲसिडमध्ये ॲसिड वर्ड आहे तो काय असणार आहे बाळांनो सांगा, ॲसिडिक असणार आहे. म्हणजे हा जो आहे तो कसा आहे, ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे. ओके, हा कसा आहे, ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे, ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे. अर्जेनाइन वी नो दॅट बेसिकली, ओके, हिस्ट्री लाईक्स अर्जेंटिना. म्हणजे हा जो आहे तो कोण आहे, हा जो आहे तो कोण आहे बाळांनो, तर या ठिकाणी बेसिक आहे. हा जो आहे तो कसा आहे, बेसिक आहे. वी नो दॅट दिस अर्जिनाइन इट इज अ बेसिक अमायनो ॲसिड. आणि व्हॅलिन आपल्याला माहिती आहे, गवळीमध्ये आपण बघितलं, हा कसा आहे, ॲलिपॅटिक आहे, न्यूट्रल आहे. हा कसा आहे, न्यूट्रल आहे. मग सांगा या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे, pKa व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुणाची असेल सांगा, सगळ्यात जास्त कुणाची असेल, जो बेसिक असणार आहे त्याची pKa व्हॅल्यू जास्त असणार आहे. कळतंय काय म्हणतोय, म्हणजे सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण सांगा, आपण असं बघू, याला नंबर देऊया 1, याला नंबर देऊया 2, याला नंबर देऊया 3. सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण येणार, सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण येणार, करेक्ट सांगताय, कोण असेल 3.
त्यानंतर ॲसिडिक कोण असेल, हा बेसिक आहे. त्यानंतर कोण येणार, न्यूट्रल, आणि त्यानंतर कोण येणार, बेसिक. कळतंय का? ही काय झाली, ॲसिडिक ऑर्डर झाली. ही काय झाली, ॲसिडिक ऑर्डर झाली. जेवढा जास्त ॲसिडिक तेवढा त्याचा पीके काय असणार, कमी असणार. मग पीकेच्या व्हॅल्यूनं जर सांगायचं झालं तर 3ची पीके व्हॅल्यू सगळ्यात काय असणार, कमी असणार. त्यानंतर व्हॅल्यू पीके जास्त कोणाची असणार, तर त्या ठिकाणी न्यूट्रलची असेल. आणि सगळ्यात जास्त पीके व्हॅल्यू कुणाची असेल, तर बेसिक मीडियमची असेल. मी परत एकदा सांगतोय पहा, जेवढी ॲसिड स्ट्रेंथ जास्त, लक्षात घ्या, जेवढी ॲसिड स्ट्रेंथ जास्त तेवढी पीके व्हॅल्यू कमी असते. मग या तिघांमध्ये सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण आहे, अस्पार्टिक ॲसिड, म्हणजे याची पीके व्हॅल्यू काय असणार, सगळ्यात कमी असणार आहे. ही आपण ऑर्डर कशी लिहिली, सगळ्यात जास्त ॲसिडिक, त्यानंतर न्यूट्रल, त्यानंतर बेसिक. जर पीके व्हॅल्यू लिहायची झाली, ओके, पीके व्हॅल्यू, तर सगळ्यात कमी पीके व्हॅल्यू कुणाची असणार आहे, 3ची पीके व्हॅल्यू सगळ्यात कमी. त्यानंतर जास्त कुणाची असेल, न्यूट्रलची, आणि त्यानंतर जास्त कुणाची असेल, तर या बेसिकची असेल. हे आपण काय लिहिलं, पीके व्हॅल्यू लिहिली. ही काय लिहिली आपण, पीके व्हॅल्यू लिहिली. ओके, कसं लिहिली पीके व्हॅल्यू, ओके, असेंडिंग रिॲक्शन का डिसेंडिंग लिहिलंय, इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहिलेली आहे. कशी लिहिली आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहिलेली आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर, ओके, इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपण हे लिहिलेली आहे. कळतंय काय म्हणतोय, ओके. त्या ठिकाणी बघा पुढे अस्पार्टिक ॲसिड, व्हॅलिन, सिस्टीन आणि लायसिन हे सांगितलेलं आहे. आता अस्पार्टिक ॲसिड आपल्याला माहिती आहे, अगेन इट इज ॲसिडिक. ओके, हा जो आहे तो परत काय आहे बाळांनो सांगा, अस्पार्टिक ॲसिड हा परत काय आहे, ॲसिड आहे. याला नंबर देऊया 1, याला नंबर देऊया 2, याला नंबर देऊया 3, याला नंबर देऊया 4. ओके, आता व्हॅलिन आपल्याला माहिती आहे हा कसा आहे, न्यूट्रल आहे, न्यूट्रल आहे. ओके, सिस्टीन, सिस्टीन, सिस्टीन कसा आहे बाळांनो, तर त्या ठिकाणी तो न्यूट्रल आहे, बट इट कंटेनिंग द एस एच ग्रुप. हा, सिस्टीनमध्ये कोणता ग्रुप आहे बाळांनो, एस एच ग्रुप. हा क्वेश्चन कसे विचारतात. हां, आणि लायसिन सगळ्यात शेवटी आपल्याला माहिती आहे, थ्रायस, ओके, CH2NH2, म्हणजे हा कसा आहे, लायसिन बेसिक आहे. हा कसा आहे, बेसिक आहे. ओके, मग सांगा सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण असणार, सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण असणार, ॲस्पार्टिक ॲसिड नंबर 1. ओके, सगळ्यात कमी कोण असणार, बेसिक. इथं सरळ सरळ दिसतंय आपल्याला, बेसिक लायसिन आहे, हा आला. आता प्रश्न आहे कुणाच्या 2 आणि 3 मध्ये कुणाचं बेसिक स्ट्रेंथ जास्त असेल. हा पण न्यूट्रल आहे, हा पण न्यूट्रल आहे, परंतु लक्षात ठेवा इथं कोण आहे, SH आहे, SH आहे. आपल्याला माहिती आहे जर हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटला अटॅच असतील तर त्यांचे नेचर जे आहे ते कसं असतं, ॲसिडिक असतं. त्यामुळे हा हायड्रोजन कसा आहे, ॲसिडिक आहे. हा हायड्रोजन कसा आहे, ॲसिडिक आहे, आणि त्यामुळे याची ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते, वाढते कुणापेक्षा, व्हॅलिनपेक्षा. म्हणजे 1 नंतर मी कोण घेतला, 3, 3 नंतर मी कोण घेणार या ठिकाणी 2, आणि नंतर कोण येणार बाळांनो 4. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, लक्षात आलं. सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे हा न्यूट्रल आहे, हा पण न्यूट्रल आहे, हा बेसिक आहे. सगळ्यात जास्त ॲसिडिक 1, सगळ्यात कमी ॲसिडिक 4, हा बेसिकच आहे. इथं दोन्ही न्यूट्रल आहेत, परंतु त्याच्यामध्ये कोण आहे, SH आहे. हा हायड्रोजन जो आहे तो ॲसिडिक हायड्रोजन आहे, त्यामुळे याची ॲसिडिक स्ट्रेंथ व्हॅलिनपेक्षा वाढते, म्हणून 3 इकडे घेतला आणि 2 आपण इथं घेतला. याची पीके व्हॅल्यू तुम्ही लिहायची आहे. तिसरा क्वेश्चन काय दिलाय पहा आपण या ठिकाणी. ओके, तिसरा क्वेश्चन काय दिलाय पहा या ठिकाणी, मॅच द कॉलम. ओके, मॅच द कॉलम सांगितले. तुम्हाला काय दिलेत पहा, A, B आणि C असे 3 कंपाऊंड दिलेत, आणि तुम्हाला काय दिले त्याचा, तर या ठिकाणी सांगा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट दिलाय की जो डिनोट आपण कशाने करतो, PI न. आयसो इलेक्ट्रिक पॉईंट तुम्हाला विचारलेला आहे. सांगा कुणाचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट कसा असेल. ओके, ABC जे आहे ते आपल्याला जुळवायचं आहे. A साठी काय येईल व्हॅल्यू सांगा, B साठी व्हॅल्यू काय येईल सांगा, आणि C साठी व्हॅल्यू काय येणार आहे. ओके, पहिल्यांदा ॲसिडिक बेसिक हे बघा, एक COH ग्रुप आहे, एक NH2 आहे, हा कसा असेल, न्यूट्रल. ओके, इथे एक COH आहे, इथे एक COH आहे, एक NH2 आहे. 2 कार्बॉक्सिलिक ॲसिड, एक NH2, म्हणजे हा ॲसिडिक आहे. इथं पहा NH2 आणि COH 2 अमायनो ग्रुप आहेत, म्हणजे हे, आणि एकच ॲसिड ग्रुप आहे. हा काय झाला, बेस. म्हणजे पहा इथं हा कसा असणार आहे, A न्यूट्रल. हा कसा असणार आहे, न्यूट्रल. B कसा असणार आहे बाळांनो सांगा, 2 COH ग्रुप आहेत, एक NH2 ग्रुप आहेत. B आहे ॲसिडिक, B आहे ॲसिडिक, आणि इथे 2 NH2 ग्रुप आहेत आणि एक COH ग्रुप आहे, म्हणजे हा कसा असणार आहे, बेसिक असणार आहे. कसा असणार आहे, बेसिक असणार आहे. तुम्हाला मी ट्रिक दिले, जर ॲसिडिक अमायनो ॲसिड असेल तर काय, बेसिक अमायनो असेल तर PI काय येतो, न्यूट्रल अमायनो असेल तर BI ची रेंज काय असते हे सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे, हे मॅच द कॉलम करा.
सांगा कसं येईल, चला उत्तर कसं येतील सांगा. ए बरोबर कोण असेल, ए साठी कोण असेल मग, न्यूट्रल आहे तो. न्यूट्रलसाठी काय असेल मग सांगा. ओके, न्यूट्रलसाठी ए साठी कोणता ऑप्शन येईल, एक येईल, दोन येईल का तीन येईल, एक दोन तीन, कोणता ऑप्शन येईल, एक साठी न्यूट्रल आहे, करेक्ट सांगताय तुम्ही, व्हेरी गुड, छान. हां, दोन ऑप्शन असणार आहे, कळतंय का. ए साठी ऑप्शन काय असणार आहे, दोन असणार आहे. ओके, बी साठी काय ऑप्शन येईल, ऍसिडिक साठी काय असेल सांगा, ऍसिडिक साठी ऑप्शन काय असणार आहे, तीन, करेक्ट सांगताय. ओके, आणि या ठिकाणी सी साठी बेसिक आहे, त्यासाठी काय असणार आहे, एक असणार आहे बाळांनो. कळतंय काय म्हणतोय, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगताय. अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळते, तर याची ॲसिडिक ऑर्डर बघायला मिळते. पुस्तकात दिलेलं नाही, मी परत एकदा सांगतोय, हे पुस्तकात दिलेलं नाही. ओके, तर आता याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे तो होमवर्कसाठी आहे. तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी एक स्ट्रक्चर दिले आणि त्याचे तुम्हाला काय दिलेत, पी आय व्हॅल्यू दिलेत. ओके, आपण थोडंसं तुम्हाला सोपं करून सांगतोय. हा जो ॲसिड आहे त्याला आपण ए म्हटलं, हा ॲसिड आहे त्याला आपण बी म्हणतोय, आणि हा जो NH2 ग्रुप आहे याला आपण सी म्हणतोय. तर ए साठी व्हॅल्यू काय असेल, बी साठी व्हॅल्यू काय असेल आणि सी साठी व्हॅल्यू काय असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. कळतंय.